चेंडू यावेळेस कट केला गेला. चेंडू जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. मनोहर चेंडूला फील्ड करतोय. एक धाव. अफलातून पारी, अफलातून इनिंग. नितीन हजारे यांच्या बॅट मधून अनेक षटकार आणि जवळपास हा दुसरा खेळाडू ठरतोय जो लागोपाठ आपल्या 2 हाफ सेंचुरीज पूर्ण करतोय. यावेळेस बिग हिट खेळण्याचा प्रयत्न आहे. मिस्टन स्टोक आहे. चेंडू हवेत. गंगाधर त्या ठिकाणी आहे आणि यावेळेस आपण पाहतोय तर ज्या नितीन हजारेनं पहिल्या सामन्यामध्ये तब्बल आपलं अर्धशतक झळकावलं होतं तोच नितीन हजारे तंबूच्या आसऱ्याला. निव्वळ धाव जर आपण पाहिली नितीन हजारे यांच्या खात्यावर बसते ती म्हणजेच फटका. यावेळेस स्ट्रायकरचा फटका आपल्याला पाहायला मिळतो कैलासच्या बॅट मधून. मात्र पहिलं षटक पहा कोणी घेतलं होतं. पहिलं षटक आपण पाहतोय तर स्वतः प्रवीण गावड हे षटक हाताळत आहेत. कारण समोर खेळाडू कोण होता तर नितीन हजारे आणि नितीन हजारेच्या अगेन्स्ट जो खेळाडू बेस्ट आहे त्या खेळाडूच्या अगेन्स्ट आपल्याला बेस्ट गोलंदाज काढणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे यावेळेस आपण पाहतोय प्रवीण गावड यांना पहिलं षटक हाताळलं गेलं. यावेळेस बॅटला ब्रश करतोय. चेंडू डायव्हर्ट झाला. रामचंद्र फक्त चेंडूकडे पाहत राहिला. चेंडू सीमारेषेच्या आत अडवला गेला. दिनेश आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण दिनेश कडून. मात्र 3 धावा काही थांबवू शकल्या नाहीत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात बालकुम या संघाचा. 12 हे दोन्ही संघाचा एक राखीव खेळाडू. मला वाटतं नारंगी संघाचा आहे. बालकुम संघाचा राखीव खेळाडू असेल तर पाठवा. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आणखीन एक धक्का बसतोय बालकुम संघाला. कैलास भोईर परत आहेत डग आउट मध्ये. चला दोन्ही बालकुम संघाचा एक राखीव खेळाडू पाठवून द्या. कारण जर स्कोरिंग मध्ये काहीशी गडबड झाली तर नंतर तुमचं कोणत्याही प्रकारचं गारणं ऐकलं जाणार नाहीये. तर यस या ठिकाणी आपण जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो. स्ट्राईक एंडला शशिकांतला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतायत तर हजारे येत आहेत. कुंदन हजारे यांचे बंधू अज्जी हजारे. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेलं आहे. फलकावर धावा जर आपण पाहतायत तर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 6. शशिकांत आणि कुंदन अजय हजारे ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. शॉर्ट प्लेन चेंडू. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच केला होता. कट करण्याचा प्रयत्न होता चेंडूला. मात्र चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा समन्वय मैदानाच्या आतमध्ये झाला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी अटॅक. जबरदस्त गोलंदाजीचा परफॉर्मन्स पृथ्वीकरण पाहायला मिळतं नारंगी मास्टर्स या संघाकडून. कारण ज्या बालकुम संघानं मागच्या सामन्याचा आपण विचार केला तर एकसर एस संघाच्या अगेन्स्ट तब्बल 91 धावा बनवल्या होत्या 30 चेंडूमध्ये. तोच मात्र बालकुमचा संघ नारंगीच्या अगेन्स्ट खेळताना थोडासा डगमळतोय.
नितीन हजारे, त्यानंतर आपण पाहिलं कैलास भोईर, अशा महत्वाच्या 2 विकेट मात्र बालकुम संघानं गमावलेल्या आहेत. इनसाइड आउट यावेळेस पाहायला मिळतो. चेंडू कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. किशोर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, पलकावर धावा लागतायत त्या 7. या लहान मुलांचं मी खरोखरच कौतुक करतोय, कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेस पाणी लागते त्या वेळेस पाणी घेऊन जात आहेत. त्याच्यामध्ये विशालचा मुलगा कोणता? एक विशालचा मुलगा आहे, एक रवींद्रचा मुलगा आहे, एक संदीपचा मुलगा आणि एक प्रल्हादचं. नावं सांगा पटापट आपली. एक भार्गव, एक मिहीर, एक तनिष आणि एक चैतन्य. हे वॉटर बॉय आहेत, कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेस पाणी लागते त्या वेळेस ती ही मुलं पाणी घेऊन जातात. मात्र संध्याकाळी किशोर दादा तुम्हाला पार्टी देणार आहे, लक्षात ठेवा. आणि संध्याकाळी किशोर दादाला भेटल्याशिवाय कोणीही घरी जायचं नाही. आता तुम्ही जेवला आणि चिकन का, संध्याकाळी तुम्हाला चायनीज की पिझ्झा पाहिजे? पिझ्झा पाहिजे. धाव संख्या 7 ही आताची मुलं आहेत पहा. चायनीज आणि पिझ्झा आणि बर्गर लगेच चॉईस करतील. मात्र घरची आई बाबा आईने बनवलेली भाकरी आणि चपाती आवडणार नाही. सुरेख चेंडू, गौतम गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस चेंडूला फक्त सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलं गेलं. सिंगल वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेसाठी शूट होतोय. चेंडू कनेक्ट होत नाहीये. फेकी चांगली केली होती. हा चेंडू व्यवस्थित गॅदर केला असता गौतमनं तर आणखीन एक विकेट प्राप्त करता आली असती नारंगी संघाला. नारंगी मास्टर्स वसई तालुक्यातील एक सर्वात मोठा संघ गणला जातो हा संघ, कारण 2016चं वर्ष गाजवणारा हा एकमेव संघ. कारण विशाल जर 2016चं वर्ष जर आपण पाहिलं तर जवळपास आपला 18 स्पर्धा व्हायच्या आणि त्या 18 स्पर्धेमध्ये सर्वाधिक टायटल. क्या बात आहे, डायरेक्ट हिट. आणि या हिटनं मात्र काम फिट केलं ते म्हणजेच अजय हजारे यांचं. विकेट टाकण्याचा प्रयत्न केला होता शशीचा, मात्र गौतमनं पाहिलं की आपल्यासाठी शशीची विकेट महत्वाची नाहीये, आपल्यासाठी महत्वाची विकेट आहे ती कुंद अजय हजारे यांची, आणि ती विकेट मात्र गौतम प्राप्त करतोय. आणखीन एक धक्का बालकुम या संघाला. थँक्यू डीजे. आणि मित्र तू आलास तर बरं वाटतं, कारण सर्वजण वैतागली होती. गाणी वाजतायत तर थोडंसं मनोरंजन देखील प्रेक्षकांचं चांगल्या प्रकारे होईल या ठिकाणी. नवीन फलंदाज राकेश भोईर. अफलातून पारी मागच्या सामन्यामध्ये खेळली होती. एका साईडला नितीन हजारे यांच्या बॅटमधून आपण 50 धावा, तर मला वाटते राकेशच्या बॅटमधून आपण जवळ मला वाटते 30 की 35 धावा. जबरदस्त केली होती राकेशनं मागच्या सामन्याचा विचार केला आपण तर. क्या बात आहे. इथे आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न प्रॉमिसिंग नाहीये. बॅटच्या वरच्या पट्ट्यावर चेंडू आढळतोय. ज्या ठिकाणी आपण पाहतो मॅन्युफॅक्चरिंगचा स्टिकर बॅटवर असतो त्या पट्ट्यावर चेंडू आढळला गेला. चेंडू खेळायचा होता जवळजवळ मिड विकेटच्या दिशेनं, मात्र चेंडू निघून जातोय. तो लॉंग लेगच्या दिशेनं 2 धावा प्राप्त करतो राकेश भोईर. संघ पोहोचतोय तो 12 या धावसंख्येवर. 6ची सरासरी मेंटेन ठेवताना बालकुम संघ 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा पाहायला मिळतात फलकावर. थोडासा बदल नारंगी संघामध्ये पाहायला मिळतोय, कारण ह्या वेळेस थोडंसं आगमन झालेलं आहे नारंगी संघामध्ये. इन झालंय जग्गू, आणि मला वाटते जग्गू इन झाला तिथे दिलीप पाटील, म्हणजे आपले सर्वांचे लाडके भावजी मात्र बाहेर आहेत. कारण पहिला सामना नारंगी संघ जिंकला आणि त्यानंतर नक्कीच थोडासा बदल केला गेला. आणखीन संघ स्ट्रॉंग म्हणजे संघाची बांधणी आणखीन मजबूत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय नारंगी संघाकडून. जग्गू येतोय. सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये जग्गू नव्हता, यावेळेस इन झालाय. म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर एक चांगला ऑलराऊंडर आज नारंगी संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय.
आणि जग्गू विषयी म्हणायचं गेलं, जग्गूचा एक चेंडू मी देखील खेळलो होतो एकसरच्या मैदानावर. एक जबरदस्त गोलंदाज आहे. क्या बात आहे, पहिल्या चेंडूला सरळ लॉफ केला, चेंडू जातो डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी मगासपासून मित्रांनो याच शशिकांतची विकेट टाकण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र ती विकेट घेतली जात नव्हती. मात्र याच शशिकांतनं मात्र आपले हात खोललेले आहेत. संघ पोचतोय 18 या धावसंख्येवर. ऑन साइडला शशीच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळतो. डीप लॉंग ऑन रिझन मध्ये विलास चेंडूला फील करतोय. धावसंख्या 19, षटक क्रमांक आपण 3 पाहतोय. थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी बालकुम संघामार्फत केला जातोय, कारण समोरचा संघ नारंगीचा आहे आणि यावेळेस देखील आपण पाहिलं तर प्लेइंग 11 मध्ये थोडासा बदल करतो नारंगी संघ. या कारणास्तव 60 ते 65 धावा या फलकावर लागणं गरजेचं आहे बालकुम संघाला. तर एक चांगलं टार्गेट नारंगीच्या अगेन्स्ट उभारू शकतो. क्या बात आहे, यावेळेस फ्लाइंग शॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावेचा हा शानदार फटका. बॉलर बॅट्समॅनला तू बेनिफिट करशील ना, ते फायनल टीम म्हणजे नियम आहे आजची टीम उद्याची टीम. आपल्या कसं ओपनच्या क्रिकेटमध्ये धावसंख्या 25. विशाल भोईर माझ्या सोबत आहेत, एक जबरदस्त गुणलेखक. कारण संजय पाटील, विशाल, त्यानंतर म्हणायचं गेलं तर आणखीन एक गुणलेखक आहे चंद्रपाड्यातील. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप पंच दिशा दाखवत आहेत. अपील केली होती मैदानाच्या आतमध्ये. विजय कांबळे आहे आणि विजय कांबळे यांचा एक असिस्टंट आणखीन एक आहे. जवळपास मला वाटते 4 गुणलेखक, एक उत्तम दर्जाचे गुणलेखक आहेत. यावेळेस सुरेख फटका डीप लॉंग ऑन रिझन मध्ये विलास येतो त्या ठिकाणी. वॉड कॅच, सुपर कॅच, गडी बाद होतोय राकेश. आणखीन एक सर्वात मोठा धक्का बसतोय बालकुम या संघाला. अचंबित आहे, आश्चर्य वाटतंय की हा चेंडू बाहेर का नाही गेला. जबरदस्त कॅच विलास पकडतोय आणि असं वाटलं होतं की राकेश कदाचित धाव फळकाला चांगला आकार देऊ शकेल. यावेळेस दिशा चुकीची निवडली गेली. हा जर फटका मिड विकेट या स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळला असता राकेशना, तर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर नक्कीच जाऊ शकला असता. कारण हवा जर आपण पाहताय तर पूर्वेची हवा पश्चिमेच्या दिशेने वाहत आहे, पश्चिमेची हवा पूर्वेच्या दिशेने वाहत आहे. आणि त्यामुळे नक्कीच हा जो फटका नक्कीच चुकीच्या अँगल मध्ये खेळला गेला. हा फटका थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला असता तर नक्कीच मोठ्या फटक्यामध्ये वर्णी लागली गेली असती. सुरेख चेंडू हाताळला जातोय. वेळेस बॅटची एज लागते, चेंडू आदळतो तो पॅडवर. अतिशय सुंदर षटक हाताळला गेला जग्गूचा. मात्र आपण पाहतोय तर काहीतरी फायदा झाला, थोडासा उशिरा. लेट फॉर अपडेट म्हणजे काय म्हणायचं गेलं तर एक चांगल्या पद्धतीची गुणवत्ताधारी गोलंदाजी जग्गूने केली. नंबर 3चं षटक एक सफलता हासिल करतोय जग्गू आपल्या गोलंदाजीवर. तो म्हणजे सर्वात मोठा फलंदाज राकेश भोईर यांना मात्र बाद करतोय. फलकावर धावा येत आहेत त्या बालकुम या संघाच्या 25. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. नंबर 4चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतो योगेश घरात. मागच्या सामन्याचा हिरो, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब ज्याने घेतला होता, ज्याच्या अंगावर आपण पिंक कलरची टी शर्ट्स पाहत आहोत. आणि हे टी शर्ट्स रजनी हसमुख मात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. प्रशांत आणि जेपी आणि प्रशांतचं एक नातं जबरदस्त आहे, मामा भाच्याचं नातं आहे. त्या कारणास्तव आज सध्या तरी प्रशांत जेपीच्या सोबत आहे, जेपीची साथ सोडणार नाही.
योगेश घरात, TCP लाईव्ह, महेंद्र भगत यांचं हे चॅनल द सिनेमॅटिक क्यू पिक्चर्स म्हणायचं गेलं तर TCP लाईव्ह टेनिस क्रिकेट विश्वातील यूट्यूब चॅनल मधलं एक नामांकित चॅनल, भरपूर प्रसिद्ध आहे सध्या तरी या चॅनलला. कारण जुचंद्र म्हटलं तर TCP लाईव्ह, जुचंद्र म्हटलं तर JTC लाईव्ह, कारण ह्या दोन चॅनलला एक मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवलेली आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, या संपूर्ण पंचकृषीमध्ये. एक जुचंद्र मास्टर्सनं काय मित्रांनो खरोखरच जबरदस्त आयोजन केलेलं आहे. पहा, जरी उशीर झाला तरी आपण लाईट चालू करू शकतोय, म्हणजे सामने पूर्ण होतील. किशोर पाटील म्हणतात की अंधार झाला तरी आम्ही लाईट चालू करून सामने पूर्ण करू शकतोय, आणि ती त्यांनी व्यवस्था केलेली आहे. टावर लावलेले आहेत. काय आयोजन आहे किशोर भाऊ तुमचा, जबरदस्त. एक स्पर्धा मला अशाच प्रमाणे आठवते मित्रांनो, एक्सरेची स्पर्धा केली होती मी डे नाईटच्या स्वरूपात, एका दिवसात आणि एका रात्रीमध्ये कॉम्पिट. फ्लाइंग स्लिप त्या ठिकाणी आहे, दिनेश त्या ठिकाणी तैनात आहे प्रोटेक्शनसाठी. फक्त एक धावसंख्या आपण पाहताय 26 धावा. वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. विचार केला आपण तर मगाशीच मी म्हटलं होतं की एक्सरच्या अगेन्स्ट याच बालकुम संघानं तब्बल 91 धावा, आणि आता मात्र जर विचार केला आपण नारंगीच्या अगेन्स्ट मात्र डगमळताना आपल्याला बालकुम संघ पाहायला मिळतोय. जेवणाची व्यवस्था सुरू आहे, जेवण बंद होणार नाही. संध्याकाळ झाली तरी तुम्ही आरोग्याचं जेवण जेवू शकता. धावसंख्या 26. फुल ऑफ लेन्थचा चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडूला फेकून दिला जातो. चेंडू मात्र सीमारेषा पार. यात गौतमची चुकी नाहीये, चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला, या कारणास्तव मात्र गौतमला अडचणी. सर्वात मोठी आपण मॅच पाहणार आहोत मित्रांनो, जुचंद्र आणि दैसर या दोन संघांच्या दरम्यान. जुचंद्र म्हटलं तर प्रफुल्य, जुचंद्र म्हटलं तर पारस, जुचंद्र म्हटलं तर किशोर, जुचंद्र म्हटलं जितू, आणि जुचंद्र म्हटलं तर कांचन. ही मोठमोठी नावं आहेत. आणि जुचंद्र म्हटलं तर प्रभाकर, भीमा, महेंद्र भगत सुद्धा खेळले होते, प्रशांत खेळला होता, राम ठाकूर, ही मोठमोठी नावं जुचंद्र या संघामध्ये आहेत. त्यानंतर मित्रांनो पुष्पराज, सारंग पाटील, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. हे खेळाडू खेळलेले आहेत. त्यानंतर आणखीन एक आता मात्र खेळाडू इन केलाय जुचंद्र मास्टर्सनं, रोहिदास, हरिदास. मात्र उद्या मला वाटतं जुचंद्रचे 50 खेळाडू असतील. कोणत्या 11 खेळाडूंची वर्णी लागेल ही महत्वाचं आहे. उद्या मला गॅरंटी आहे उद्या ड्रेसवर 50 खेळाडू असतील, इथे एका युनिफॉर्मवर 50 खेळाडू असतील. मात्र निवड समिती कोणती आहे, निवड समितीवर कोण आहे उद्या, त्याची मजा येईल. किशोर पाटील निवड समितीवर आहेत. निवड समितीवर अध्यक्ष किशोर पाटील आहेत. मात्र कोणाला बसण्याची वेळ येईल आणि कोणाचा नंबर लागेल मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. क्या बात आहे, सुरेख फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हर, 6 धावा, षटकार. अरे गाणं बदलाव, एकच नको वाजू. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या आपण फलकावर पाहतोय 37 धावा, 37 लॉस ऑफ 5 विकेट ऑन द बोर्ड. आणि जवळजवळ आपण विचार केला तर योगेशनं चांगलं षटक हाताळलं होतं. मात्र पहिले 3 चेंडू 1 सफलता 1 धाव, शेवटचे 3 चेंडू 1 चौकार आणि 1 षटकार. म्हणजे पहिल्या 3 चेंडूवर योगेश फक्त 1 धाव खर्च करतोय आणि शेवटच्या 3 चेंडूवर योगेशला मोजाव्या लागतात 10 धावा.
आता मात्र खऱ्या अर्थानं बालकुम संघाला लढण्याची ताकद या 10 धावेनं दिलेली आहे, कारण धावसंख्येला चांगला साकार येतोय. 37 या धावसंख्येवर पोहोचतो बालकुमचा संघ. पुला प्लेन चेंडू ऑन साईडला डीप मिड विकेटच्या दिशेनं गंगाधर चेंडूला फील्ड करतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण गंगाधर मार्फत. गोलंदाज आपण पाहतात किशोरला आपण पाहतो गोलंदाजी करताना सिंगल पूर्ण करतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर देवेंद्र यांना स्ट्राईक दिली जात आहे. देवेंद्रच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला, एक चौकार पाहिला. 10 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. संघ पोचतोय 38च्या घरामध्ये. शॉट प्लॅन वेळेस ऑन साईडला चेंडू मात्र 22 घेऊन निघून जातोय, तो म्हणजे लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू सीमारेषा पार. याला म्हणतात नशिबाची साथ. खेळायचं होतं मिड विकेट लॉंग ऑनच्या दिशेनं, चेंडू मात्र बॅटचा टो घेऊन निघून जातोय, तो म्हणजे जवळजवळ फाईनच्या दिशेनं. धावसंख्या 42. षटक क्रमांक आपण पाहतायत क्या बात आहे, मस्त गाणं आहे. देवेंद्रच्या बॅटमधून डीप मिड विकेटच्या दिशेनं सुरेख फटका पाहायला मिळतोय. गौतम चेंडूला फील्ड करतो त्या ठिकाणी. चला पाणी घेऊन जा. पॉइंटच्या दिशेनं जो मंडप आहे तिथे पाण्याचे जार संपलेले आहेत. मी आयोजकांना विनंती करतो की पाण्याचे जार त्या ठिकाणी पोचवा. पॉइंट रिझन 3 चेंडू टाकून झालेले. चला पाण्याचे जार त्या ठिकाणी पोचवा विनंती करतो आयोजकांना. आज उष्मा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या कारणाचं पाण्याची मी म्हणेन पाण्याची कमतरता जाणवता कामा नये कोणत्याही खेळाडूला, कोणत्याही पाहुण्यांना. जबरदस्त गोलंदाजी किशोर देतोर. आता त्यांना फक्त आपण पाहतोय तर 7 धावा खर्च करतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील संघ पोहोचतोय 44 या धावसंख्येवर. सुरेख फटका पाहावं लागेल विकासला चेंडूच्या दिशेनं. 6 धावा. प्रयत्न चांगला, एफर्ट चांगलं दाखवलं होतं. मात्र चेंडू अडला होता, चेंडू हाताने फेकला देखील होता, मात्र तो चेंडू फेकताना सीमारेषा ओलांडली. मात्र त्या एफर्टसाठी विकास नक्कीच होतो, मी कौतुक करेल. चांगला एफर्ट. धावसंख्या आपण पाहतो 50 धावा. चेहऱ्यावर स्मित असेल कॅप्टन कूल बालकुम मास्टर्स कैलास भोईर यांच्या, कारण 50 धावा लढण्याची ताकद गोलंदाजांना. चांगली खेळी खरोखरच देवेंद्र मार्फत. मी तर म्हणेल ऐन वेळेवर एक बाजू सांभाळून घेतली देवेंद्रनं बालकुम या संघाची. शेवटच्या चेंडूवर गडी बाद होतोय. इथे मात्र बालकुम संघ आपण पाहतोय तर 50 या धावसंख्येवर बालकुम संघ थांबला जातोय आणि 51 धावेचं आव्हान दिलं जात आहे विजयासाठी नारंगी या संघाला. धन्यवाद डीजे. चला या वळूया आपण पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीच्या दिशेनं. मीरा मास्टर्स कॅप्टन रमाकांत भोईर आणि उमेदमान कॅप्टन जयप्रकाश पाटील टॉस साठी यायचं आहे. चला मीरा मास्टर्स कॅप्टन रमाकांत भोईर आणि उमेदमान कॅप्टन जयप्रकाश पाटील जेपी टॉस साठी यायचं आहे.
चला नाणेफेक करून घ्यायची आहे. मीरा संघाचा कॅप्टन देखील रमाकांत भोईर या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जेपी देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे. उमेदमान कॅप्टन प्रशांतनं मजबूत सोय केली जेपीची, त्यामुळे जेपी खुश आहे. चला घ्या प्रभाकर भाऊ. चला वर या. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था आपण पाहत आहोत. जुचंद्र ग्रामस्थ कला क्रीडा मंडळ जुचंद्र आयोजित जुचंद्र मास्टर्स चषक 2022 हा रणसंग्राम क्रिकेटचा महासंग्राम आपण या अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावर खेळत आहोत. चंद्रकांत यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. कोण जिंकलं? मीरा जिंकली. बॅटिंग करण्याचा निर्णय मीरा संघ घेतोय आणि जेपीला काय हवं होतं? जेपीला तेच हवं होतं की आम्हाला शतरक्षण करायचं आहे. तेच म्हणजे असं झालं की कोणी टॉस जिंकलं नाही, कोणी हारलं नाहीये. कारण रमाकांतला हवी होती बॅटिंग, रमाकांतला बॅटिंग मिळते. जेपीला हवी होतं शतरक्षण, जेपीला शतरक्षण मिळतं. तर ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोघांनाही शुभेच्छा असतील. मॅचच्या दिशेने वळूया आपण. चला मॅच सुरू होत आहे. तब्बल आपण पाहतात 51 धावा ह्या विजयासाठी दिलेल्या आहेत नारंगी या संघाला आणि सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला प्रवीण गावड, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहत आहात. यावेळेस सुरेख फटका प्रवीणच्या बॅटमधून डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये डीप लॉंग ऑनचा शतरक्षक देवेंद्र पाटील वेगानं पुढे येतोय, चेंडूला फील्ड करतोय. तत्पूर्वी 2 धावा. पुन्हा एकदा आपण पाहता थोडासा बदल केला जातोय. दिलीपला संधी दिली जात आहे ओपनिंग करण्यासाठी. प्रवीण गावड ज्यांच्या खात्यावर मित्रांनो 2200हून अधिक धावा प्रवीण गावडच्या खात्यावर आहेत, ज्याच्या नावावर 5 अर्धशतक आहेत आणि ज्याच्या खात्यावर 4 शतकी खेळी आहे, हा प्रवीण गावड तुम्हाला त्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सातत्यानं 3 वर्ष ज्या खेळाडूंना सर्वाधिक धावा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या मालिकेमध्ये बनवला तो हा प्रवीण गावड. आणखीन विक्रम म्हणायचा गेलं तर 823 धावेचा जो विक्रम अजूनही शाबूत आहे मास्टर्स क्रिकेटमध्ये तो म्हणजे प्रवीण गावड यांच्या नावावर. विक्रमादित्य म्हणून संबोधतो मित्रांनो, कारण ती कामगिरी प्रवीणनं आपल्या खेळीच्या माध्यमातून अनेकदा केलेली आहे. सध्या तरी मी तर म्हणेल की 23 संघामधून नंबर 1चा खेळाडू कोण असेल तर तो प्रवीण गावड. कागदोपत्री जितका स्ट्रॉंग आहे तितकाच मैदानाच्या आतमध्ये देखील स्ट्रॉंग खेळी करताना आपण अनेकदा पाहिलं आहे. मात्र मागच्या सामन्याचा विचार केला आपण तर लवकर विकेट पडली होती प्रवीणची. यावेळेस नक्कीच एबी कॉपी बुक स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न 360 डिग्रीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता दिलीपनं. मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा समन्वय नाहीये. चेंडू मात्र निर्धाव. ज्ञानेश्वर मडवी एक गुणवत्ता असलेला गोलंदाज, अनुभव आहे. कारण जवळजवळ विचार केला आपण 60 वर्षाहून अधिक वर्ष आणि त्याच्यामधील 35 ते 40 वर्ष क्रिकेटला, म्हणजे एक दांडगा अनुभव आणि एक संपूर्ण मित्र म्हणेल अनुभवाने परिपक्व असा गोलंदाज. सुरेख लाईन ऑफ द लेंथ. कौतुक करेल मी यावेळेस काय करतोय ज्ञानेश्वर मडवी. तर विकेट टू विकेट गोलंदाजी न करता फलंदाजापासून कसं लांब राहता येईल, फलंदाजापासून कसं वाचता येईल, आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस चेंडूला पिच करतोय. जबरदस्त गोलंदाजी. चेंडू एवढे सुरू राहिला तर डेथ होईल. जास्त वेळ चेंडू हातामध्ये ठेवू शकत नाही नियमानुसार. पंच आपण लक्ष द्या या गोष्टीकडे. धाव संख्या आपण 3 पाहतोय. 51 धावेचा पाठलाग करतोय. सरासरी आपण पाहिलं तर प्रति षटकामागे 10 धावा या करायच्या आहेत नारंगी संघाला आणि त्याच अनुक्रमानुसार प्रवीण गावड काहीसं कानमंत्र देतो दिलीपला. क्या बात आहे. यावेळेस इनफिल्डच्या वरून डीप लॉंग ऑन रिझर्व मध्ये शतरक्षक देवेंद्र पाटील त्या ठिकाणी प्रोटेक्शन साठी आहेत. ओरमफेकी कांद्याला कदाचित दुखापत असू शकेल, त्या कारणास्तव जी आपण ज्युनियल फेकी आपण पाहतो ती ज्युनियल फेकी आपण पाहायला मिळत नाहीये. धाव संख्या 5. लाडकोजी काकांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील इथे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम लाडकोजी काका, आपलं हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू असेल ज्ञानेश्वर मडवी. अप्रतिम गोलंदाजी मित्रांनो. आज एक जर आपण पाहिलं या मैदानावर 60 वर्षावरील खेळाडूंनी आज चमत्कार केलेले आहेत. एक सर ए विषय म्हणायचं गेलं तर प्रभाकर कमलाकर भोईर यांच्या बॅटमधून आपण षटकार पाहिले, ते देखील वयोवर्ष आपण पाहिलं तर 63. आणि जर ज्ञानेश्वर मडवी यांच्या विषयी म्हणायचं गेलं तर
हा देखील 60 आत्मारामजी काकांचं नाव इथे आगमन त्यांचं इथे हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या आपण पाहतायत 5. आणि किशोर पाटील तुमचं वय किती आहे? 22 तारखेला. मग पहा 60 वर्षाचे प्रत्येक खेळाडू सक्सेस झालेले त्या ठिकाणी, म्हणून उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही विचार करा. चला थोडंसं टीम मीटिंग केली जात आहे, कारण ही मॅच खूप महत्वाची आहे. कारण आपण उमेदवारी दाखल केली होती ज्यावेळेस आपण पहिला सामना खेळला त्यावेळेस आपण उमेदवारी दाखल केली, आणि ही जी मॅच आहे ती दावेदारी सिद्ध करण्याची आहे. दावेदारी कशासाठी तर मित्रांनो ही पारितोषिक आहेत. या मॅच मधला विजय खूप इम्पॉर्टंट आहे. जो संघ जिंकेल तो ही जी पारितोषिक आहे त्याच्यामधलं एक पारितोषिक मात्र घरी घेऊन जाईल. त्यामुळे हा जो विजय आहे हा विजय खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवा मास्टर्स क्रिकेटमध्ये उपांत्य फेरीतील सामना, आणि या सामन्यामध्ये जिंकणं खूप गरजेचं. धावसंख्या 5. आता मात्र आपण पाहतायत तर 10च्या सरासरीने खेळायचं होतं, मात्र नारंगी संघ आपण पाहतायत तर पलकावर 5 धावा ह्या लावतोय. क्या बात आहे. वेलकम महेश भोईर. आज महेश देखील इन झालेला आहे. मूर्ती लहान मात्र कीर्ती खूप महान आहे महेशची. कव्हरच्या दिशेनं महेशला उभं केलं जात आहे मित्रांनो. चला जास्त वेळ वाया घालवू नका. अजय हजारे महेश हे दोन खेळाडू इन झालेले आहेत, कारण एक सामना जिंकल्यानंतर लगेचच मात्र कैलास भोईर यांचा कॉल अजय हजारे यांच्या घरी. मात्र उशिरा का होईना मात्र अजय हजारे इथे दाखल होतोय, आणि जो संघ आपण 10 खेळाडूंना पाहिला होता पहिल्या सामन्यामध्ये तो संघ तब्बल आता 11 खेळाडू घेऊन आपण पाहतोय. नंबर 2चं षटक हाताळण्यासाठी देवेंद्र येतोय. नितीन हजारे मात्र काहीसा कानमंत्र देतोय, कारण समोरचा खेळाडू कोण तर एक विक्रमादित्य समोर आहे प्रवीण गावड. सध्या तरी जबरदस्त इन्फॉर्म खेळाडू आहे. त्या कारणास्तव प्रवीण गावड नावाचं हे वादळ थांबवणं गरजेचं आहे, कारण प्रवीणची विकेट मगाशी पडली होती. थोडासा संघ डगमळला होता नारंगीचा, त्यानंतर मात्र एक बाजू सांभाळली योगेशनं. क्या बात आहे. सुरेख चेंडू, ब्लॉक हॉलचा चेंडू. चेंडूला फक्त खेळून काढतो प्रवीण डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित दिलीप आउट होऊ शकला असता. 2 धावा येतील. मात्र आपण विचार केला मित्रांनो, कारण मास्टर्स कप आहे आणि मास्टर्स कपमध्ये मास्टर्स माइंड असणं देखील खूप गरजेचं आहे. यावेळेस नितीन हजारे विचार केला आपण का काढलं देवेंद्र यांना, कारण देवेंद्र म्हटलं तर नंबर 4चा नंबर 5चा गोलंदाज बालकुम संघाचा. मात्र यावेळेस आपण पाहतोय तर प्रवीण गावड हा खेळाडू क्रीजवर आहे, आणि या कारणास्तव प्रवीण गावड यांची विकेट कशी प्राप्त केली जाईल या कारणास्तव देवेंद्र पाटील यांचा वापर बालकुम संघाकडून. विथ द टर्न ऑन साइडला डीप लॉंग ऑनच्या दिशेनं. पुढे का गेला हा प्रश्न नक्कीच कॅप्टनच्या डोक्यामध्ये असेल, कारण या आउटफील्डचा कदाचित अंदाज नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये 10 मिनिटात जेवणाचं काउंटर बंद होईल. सर्वांच्या माहितीसाठी जे कोणी जेवायचे असतील तर जेवून घ्या. अजय हजारे यांना आउटफील्डचा कदाचित अंदाज नसेल, कारण पहिला सामना अजय हजारे खेळला नव्हता, त्यामुळे नक्कीच आउटफील्डचा अंदाज नसल्या कारणास्तव यावेळेस हा चौकार जातोय, कारण आउटफील्ड भरपूर फास्ट आहे लक्षात ठेवा. आणि ते मात्र एक महत्वपूर्ण चौकार नारंगी संघासाठी प्रवीण गावडसाठी. क्या बात है. अप्रतिम फटका, पुलचा फटका, सक्सेसफुल पॉवरफुल प्रवीण गावड यांच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार.
ज्या देवेंद्र पाटीलचा वापर बालकुम संघाने केला होता प्रवीण गावड यांच्या विकेटसाठी, त्याच देवेंद्र पाटीलला मात्र प्रवीण गावड चांगल्याच प्रकारे सोप देतोय. एक चौकार, एक षटकार, आतापर्यंत 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये देवेंद्र पाटील धावा खर्च करतोय त्या 12. प्रवीण गावड जबरदस्त खेळी पाहायला मिळते. प्रवीणच्या बॅटमधून आपण एक षटकार, एक चौकार पाहिला. संघ तब्बल पोहोचला गेला नारिंगी, तो म्हणजेच 17 या धावसंख्येवर. फुल ऑफलाईन चेंडू, हा देखील चेंडू जाईल सीमारेषा पार, कारण ज्याप्रमाणे चेंडू हाताळला होता, लाईन ऑफ लेंथ ओळखली होती आणि त्यानंतर चेंडूला पूल केलं डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जो देवेंद्र पाटील लाईन ऑफ लेंथ बद्दल विचार केला आपण तर चांगल्याच प्रकारे गुणवत्ताधारी गोलंदाज म्हणून ओळखला जातोय, त्याच देवेंद्र पाटीलची लाईन ऑफ लेंथ मात्र बिघडवली प्रवीण गावडनं. काय झालं? पहा, पंच स्क्वेअर लेग पंच स्वतः चेंडू आणण्यासाठी जातात. प्लीज व्हॉलंटियर कुठे आहेत? जुचंद्र मास्टर्स. जुचंद्र मास्टर्स प्लीज विनंती करतोय, पाठीराखे कुठे आहेत जुचंद्रचे? चेंडू आणण्यासाठी जा. पंच स्क्वेअर लेग पंच स्वतः चेंडू आणण्यासाठी जातात. चला जा जा, सगळ्यांनी जा, सगळ्यांनी जा, विनंती करतोय जा. जरा बाउंड्री लाईनवर जा, मांडवत बसा, कुठेतरी बसा, पण जा जरा. आणि मॅच याप्रमाणे थांबवू नका, पंचांना विनंती करतोय. संजय पाटील प्लीज तुम्ही जाऊ नका, चेंडू जर जात असेल तर राहू द्या, दुसरा चेंडू घ्या, मात्र मॅच मध्ये थांबवू नका. पंच संजय पाटील आपण आपल्या जागेवर राहा, विनंती करतोय. धावसंख्या 23. देवेंद्र पाटील यावेळेस मात्र प्रवीण गावड यानं मात्र देवेंद्र पाटीलवर काउंटर अटॅक सुरू केलेला आहे. शॉर्ट ऑफलाईन चेंडू, यावेळेस देखील चेंडू आपण पाहतोय तर ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे कुंदन हजारे. फेक देईपर्यंत मिळतील या 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी शूट आणि ते मात्र डॅनिश चेंडूला फीड करेपर्यंत काय 3 धावा होतील का? नाहीये, परतावं लागेल दिलीपला. पहिला गडी बाद नारंगी मास्टर्स या संघाचा. पार्टनरशिप आपण पाहतोय तर जवळजवळ पहिली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली ओपनिंग जोडीच्या माध्यमातून. धाव संख्या 25. मनोहर येतोय नवीन फलंदाज. आणि मी तर म्हणेल एक जे दडपण होतं नारंगी संघावर विशाल, ते थोडंसं दडपण कमी झालं, कारण षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि अर्धा पल्ला गाठलेला आहे नारंगी संघानं. या कारणाचं आपण जर पाहिलं रिक्वायर्ड रन रेट 10चा होता, तो रिक्वायर्ड रन रेट थोडासा कमी होताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या नंबर 2च्या षटकातील. खास वापर देवेंद्र पाटील यांचा केला होता. प्रवीण गावड यांच्या विकेट साठी मात्र याच देवेंद्र पाटीलला तब्बल मोजाव्या लागल्या काही धावा. यावेळेस क्लिंग बोल्ड दुसरी सफलता, एक रनआउटच्या स्वरूपात. यावेळेस आपण पाहतो क्लिंग बोल्डच्या स्वरूपात दुसरा धक्का नारंगी या संघाला बसतोय. मनोहर मात्र परततोय गोल्डन डकच्या स्वरूपात डगआउट मध्ये. करू नका, विनंती करतोय. तर सर्वात महागडं षटक तब्बल जर आपण विचार केला, पहिल्या षटकाकडे लक्ष दिलं आपण ज्ञानेश्वर मडवी यांच्या, तर ज्ञानेश्वर मडवीनं फक्त धावा खर्च केल्या होत्या त्या 5. त्यानंतर
देवेंद्र पाटील धावा मोजतोय त्या म्हणजे 20, म्हणजे जवळपास 12 चेंडूमध्ये नारंगी संघानं आपलं अर्ध लक्ष पूर्ण केलेलं आहे. 50 धावा पूर्ण केल्या होत्या. 51 धावेचं टार्गेट हे नारंगी संघासमोर आहे. इथे मात्र समीकरण बदलतं. 10 धावा रिक्वायर्ड रन रेट होता, तो रन रेट तब्बल पोहोचतोय तो 8.33 च्या घरामध्ये. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत त्या म्हणजेच 26. 18 चेंडू 26 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहत आहात कुंदन हजारे. टीसीपी लाईव्ह महेंद्रजी भगत यांचं यूट्यूब हे चॅनल आहे आणि जबरदस्त क्लिअरिटी, चांगलं अपडेट, चांगलं नक्कीच स्कोरची माहिती, तंतोतंत स्कोर ट्रेन, गुणवत्ता सर्व काही दाखवलं जात आहे मित्रांनो. रिप्लाय देखील चांगल्या प्रकारे दाखवला जात आहे आणि टीसीपी लाईव्हचं थेट प्रेक्षेपण मित्रांनो 2 दिवस जे आहे ते महेंद्र भगत साहेबांना 2 दिवस मोफत हे टेलिकास्ट दिलेलं आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतला जाणार नाही आहे. ऑन साइडला यावेळेस डीप लॉंग ऑनच्या दिशेने देवेंद्र पाटील चेंडूला फील्ड करतोय. सिंगल वेगानं कंप्लीट केला. इथे मात्र प्रवीण आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या सोबत त्यांची साथ देण्यासाठी योगेश घरात, मागच्या सामन्याचा हिरो. मागच्या सामन्यामध्ये प्रवीण गावड लवकर बाद झाला होता, त्यानंतर मात्र एक जबाबदारी सांभाळली ती योगेश घरतनं आणि आपल्या संघाला जिंकून दिलं. सन्माननीय विश्वजितजी गोपीनाथ पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. क्या बात आहे. 3 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रवीण गावड मित्रांनो जवळपास आता मला वाटतं 60 पूर्ण करेल. भरपूर वर्ष. प्रवीण देखील म्हणतोय अरे राऊत किती वर्ष अजून खेळायचं, कारण हा फिटनेस खूप महत्वाचा आहे आणि आपल्या खाण्यावर नियंत्रण खूप महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, मास्टर्स क्रिकेटमध्ये मास्टर्स क्रिकेट म्हटलं जातं की एक संजीवनी हॅमिल्टन स्ट्रोक आहे. सावकाश राकेश. फास्टच बॉक्स घेऊन जा. फास्टच बॉक्स ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. नको व्यवस्थित आहेस का? ओके सर, थँक्यू. राकेश मित्र जरा सांभाळ, थोडेसे शेताचे बांध आहेत मध्ये आणि त्या कारणास्तव जरा काळजी घ्या. मी प्रत्येकाला हेच म्हणतोय की थोडीशी काळजी घ्या. दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. धावा जात असतील तर जाऊ द्या. हा सामना, हा खेळ जितका महत्वाचा नाहीये जितका आपलं शरीर महत्वाचं आहे, आपलं आरोग्य महत्वाचं आहे. कारण आपले देखील घरी कोण वाट पाहत आहेत. लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारची दुखापत घेऊन मात्र आमच्या दुचंद्राच्या नगरीमधून आपण परत जाऊ नका. स्वतःला सांभाळा. मिस्टर स्टोक इज गॉन. प्रवीण गावडला परतावं लागेल. बिग विकेट सर्वात मोठी सफलता प्राप्त करतोय आणि इथून मात्र नक्कीच सामन्याला कलाटणी घेण्याची संधी बाळकुम संघाजवळ आहे. या दिशेतून जर आणखीन काही विकेट बाळकुम संघाने प्राप्त केल्या तर नक्कीच हा सामना फिरायला वेळ लागणार नाहीये. या सामन्याला कलाटणी यायला वेळ लागणार नाहीये, कारण हा संकेत आहे. एक महत्वाची विकेट मित्र म्हणेल प्रवीण गावड यांची आणि ही महत्वाची विकेट कुठेतरी मित्र म्हणेल थोडीशी ऊर्जा देऊन जाईल बाळकुम या संघाला. इथे पहा, फलंदाज यावेळेस ऑफ साइडला डीप लॉंग ऑफ प्रिझन मध्ये कैलास भोईर आहे. थोडीशी मिसफील्ड, घाई केली. चेंडू पकडू की फेकू ह्या विचारामध्ये थोडासा गडबडला कैलास.
2 धावा येतील. संघ पोहोचतोय 33 या धावसंख्येवर. अजूनही 14 धावेची गरज आहे. माफ करा, सॉरी, 16 धावेची गरज आहे. 18 तेच सांगायला लागतंय. सुरेख स्क्वॅकटचा फटका. लक्ष नव्हतं, दोन्ही क्षेत्ररक्षक पाहत राहिले. एका साईडला महेश पाहत राहिला, एका साईडला राकेश, आणि एका साईडला महेश बोलतो मी काय करू. राकेशला खास करून तो चेंडू फ्लॅश झाला नाहीये, आणि ज्ञानेश्वर माळवी देखील म्हणतो मी काय करू. गॅप मधून हा फटका आहे. चौकार. सुपर स्क्वॅकट. आणि या स्क्वॅकट मधून आपण पाहतो तर या क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळतं. एक सुमधुर गाणं. काय लागला. धावसंख्या आपण पाहतायत 37 धावा. धाव फलकावर नवीन फलंदाज आपण पाहतो दिनेश आणि योगेश. ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शेष आहे, आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 14. 12 चेंडूत 14 धावा. एक महत्वपूर्ण षटक अजय हजारे यांचं. जर कमी धावा या षटकामध्ये आल्या तर नक्कीच थोडंसं आत्मबल वाढेल, ते म्हणजेच बालकुमिया संघाचं. आणि जर या चेंडूमध्ये या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गेल्या तर नक्कीच थोडंसं खच्चीकरण होताना पाहायला मिळेल बालकुमिया संघाचं. सन्माननीय विश्वजितजी गोपीकिसन पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी जुचंद्र मास्टरच्या वतीने केला जातोय. विश्वजितजी गोपीकिसन पाटील
यांचा शुभ सन्मान कॅप्टन जितू पाटील या ठिकाणी करतायत. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. धाव संख्या 3 न पुढे वाटचाल करते. संघ पोचतोय 40 या धावसंख्येवर. अकरा चेंडू 11 धावा. यावेळेस मिस्टर स्टोक आहे. बॅटच्या वरच्या पट्ट्यात चेंडू लागतोय. प्रॉमिसिंग म्हणता येणार नाहीये तरी देखील मात्र हा चेंडू काही धावा नक्कीच देऊन जाईल. लॉंग लेगच्या दिशेने चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तत्पूर्वी पुन्हा एकदा या पळून 3 धावा काढल्या जात आहेत. धावसंख्या 43. हे मैदान मित्रांनो असं एक मैदान आहे की या मैदानावर किती धावा असल्या तरी त्या चेस होत आहेत. मात्र त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, एक चांगली खेळी, एक चांगली इनिंग आपल्या संघाला आपल्याकडून देणं गरजेचं आहे. तर नक्कीच धावसंख्या कितीही मोठी असू द्या ती धावसंख्या आपण चेस करू शकता. म्हणजे म्हणायचं गेलं तर एखाद्या खेळाडूला मात्र एक जबाबदारी स्वीकारावी लागेल खेळताना मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 45. 9 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायच्या आहेत त्या 6. ब्लॉक हॉलचा चेंडूला फक्त टॅप करतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. कुंदन हजारे चेंडूला फील्ड करतात. फेकी पहा किती अचूक आहे. मात्र 2 धावा काही थांबू शकत नाहीयेत. 4 धावेची गरज आहे. धावसंख्या 47. एका साईडला बालकुम तर एका साईडला आपण पाहतायत नारंगी मास्टर्स. क्या बात आहे, सुरेख चेंडू. हा चेंडू आपण पाहिला तर बॅट अँड पॅडच्या मधून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना. ऑन साइडला पुलचा फटका. पूल पॉवरफुल नाहीये, फटका फसतोय. आणखीन एक सफलता. दिनेश परततो डगआउट मध्ये. जवळजवळ हा 3रा धक्का. 4था धक्का नारंगी संघाला बसतोय. गडी बाद होतोय दिनेश. वळकावर धावा आहेत नारंगी या संघाच्या, त्या म्हणजे 47. अजूनही धावा करायच्या आहेत त्या 4. चेंडू शिल्लक आहेत 6. धावा करायच्या 4 म्हणजे सामना अजूनही संपला नाहीये. सामना मी म्हणेल अजूनही बॅलन्सिंग आहे. कोणत्याही क्षणी या सामन्याला कडाटणी येऊ शकेल. मात्र त्यासाठी हवी आहे चांगल्या गुणवत्तेची गोलंदाजी. मात्र कोणाकडे चेंडू दिला जातो तर महेशकडे. ज्या महेशचा मगाशी मी उल्लेख केला होता, छोटा पॅकेज मात्र बडा धमाका. काय हा महेश एक मोठा धमाका करून दाखवेल का? कारण खास करून नारंगी संघाला विषय म्हणायचं गेलं तर पाणजूचं मैदान मला अजूनही आठवते. 6 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण समोर होतं आणि त्यावेळेस भरपूर अडचणीमध्ये आला होता नारंगीचा संघ. इथे 6 चेंडू आणि 4 धावा. महेश छोटा पॅकेज बडा धमाका. खास हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी खास बालकूमवरून त्याला इथे बोलवलेलं आहे. लक्षात ठेवा. क्या बात आहे. पहिला चेंडू मात्र आउटसाइड लेग स्टंप. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. पंच बंडे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावेची गरज आहे विजयासाठी. ऑन साइडला सुरेख फटका. एक धाव वेगानं पूर्ण केली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं. एका धावीची गरज आहे विजयासाठी. झालं. यस, स्कोर विन. नारंगी संघ इथे विजय होतोय.
सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय नारंगी संघ. सेमीफायनल साठी नारंगी संघाला खूप खूप शुभेच्छा असतील. तसेच या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला बालकुम संघ, आपले देखील आभार, कारण आपल्या येण्यानं आमच्या या स्पर्धेची शोभा वाढली, त्याबद्दल आपलं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुढच्या सामन्याच्या सेमीफायनलच्या दिशेनं. चला उमेदमान मास्टर्स, मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. उमेदमान संघ प्लीज मैदानाच्या आतमध्ये आपण उतरावं. वळूया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं.